चला इथं छान भेंडी लाल मिरची आणि कूट टाकून बनवलेली आहे। इथं पोळ्यांचा चुरमा तिखट, इथे काळी उसळ, काळ्या मसाल्यातील उसळ छान आहे, झणझणीत रेसिपी देणार आहे एखाद्या वेळेस नक्की। इथं भात। चला जेवण झाले, बाहेर झालेलं आहे ऊन, भरपूर आहे ऊन। आज आहे गुरुवार, तर असं ठरलं आहे आता की इथं कार्यक्रम आहे आमच्या इथं, सप्ताह बसलेला आहे सिन्नर तालुक्यात। चला मिस्टर आले जेवायला, आमचे झाले इतक्या जेवण, मोठ्या मुलाचं माझं। आराध्य गेला आहे शाळेत। हॅलो हाय सगळ्यांना, नमस्कार। चला मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस छान आनंदाचा, आरोग्याचा जावई बाप्पाचरणी प्रार्थना। तर सकाळचे वाजलेले 11:30। ऊन, पुढे उन्हात आपण जाणार आहे फिरायला, माझ्यासोबत मी तुम्हालाही नेणार आहे। तर आमच्या सिन्नर तालुक्यात शहापंचाळे या गावात आहे ना, श्री संत सद्गुरू योगीराज गगनगिरीजी महाराज यांचं 177वा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि रोजची 1 लाख पब्लिक जेवण करते। अक्षरशः टँकरने आमटी वाढायला, म्हणजे टँकर भरून आमटी, 1 टँकर लागतो, 2 टँकर लागतात, जसे दुधाचे तेलाचे तसे टँकर, आणि ट्रॅक्टरभर भाकरी असतात। गावोगाव खेडोपाड्यांवरून भाकरी आलेल्या असतात। 4-5 प्रकारच्या भाकरी असतात, बाजरीची, ज्वारीची, गव्हाची पोळी, तांदळाची भाकर, कडधान्यांच्या भाकरी, कांदा लिंबू, मस्त भाकर चुरून द्यायची, त्यात आमटी ओतायची, कांदा लिंबू असं भारी जेवणं, आणि रोजची 1 ते 1.25 लाख पब्लिक जेवण करते आणि खूप छान कार्यक्रम चालू आहे। तर चला म्हटलं तुम्हाला आता एवढ्या उन्हात घेऊन जाणार आहे मी। तर आमचे जे नेपाळचे व्हिडिओ माझे, त्यामध्ये ज्या मैत्रिणी माझ्या, तर आम्ही सगळ्या चाललेलो आहे। तर चला आता भेटू शहापंचाळ्याला। तर मिस्टरांचं चाललं आहे जेवण। मी आता जेवताना विषय झाला आमचा, म्हटलं उद्याचं म्हणजे कसं सकाळी बांधासारखा। आता गाठ भेट होईल। हा ना मग, हां। तर चला एवढी पार्किंग दिसते बघा, एवढी गर्दी। तर आपण आलेलो आहे पंचाळे, सिन्नर तालुक्यात पंचाळे या गावात। तर गगनगिरी महाराज यांची 177वी अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आहे। तर या आपल्या 2 गाड्या आहे, फॅमिली। बरं आहे का बाले? बघा एवढी गर्दी आहे, बघा एवढी गर्दी आहे। अशा वस्तू आहे, दुकानं। बघा हे श्री संत सद्गुरू योगीराज गगनगिरीजी महाराज 177वा अखंड हरिनाम सप्ताह। चला आपण आलो कीर्तनात। एवढी गर्दी आहे, खूप गर्दी आहे, भव्य दिव्य कार्यक्रम आहे, खूप छान। ही दर्शनाला रांग आहे एवढी। ही बाबांची गादी, आपण दर्शनाला आलो आहे। चला आपलं छान दर्शन झालेलं आहे। समोर बाबा आहे। हे बाबांचं हे बसण्याचं छान आहे बघा, असं केलेलं आहे बाबांना, छान आहे।
ट्रकमध्ये अन्नदान आहे, अन्नाचं म्हणजे साठा बघा. अशा बारीक मुलांना बाळांना पण आनंद वाटतो. छान बघा, त्याच्या पप्पांनी घेतलेलं आहे वरती. एवढी गर्दी आहे. छान दर्शन झालेलं आहे. आता चाललोय प्रसाद घ्यायला. इथं हरिपाठ चालू येतो बघा. असे या आजी न सर्व हे 7 दिवसापासून इथंच आहे. चला इथं जेवायला बसलेले. चला हे जेवण आलंय. डाळीची आमटी, बाजरीची भाकर, ठेचा. या जेवायला.